तुम्ही संविधानाचे फार मोठे त्या ठिकाणी अभ्यासक आहात. बाबासाहेब तुम्ही मानता. तर मागच्या काही या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की मराठा आरक्षण. तुमच्या दृष्टिकोनातून संविधानानुसार मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं का? शेवटचा प्रश्न. कसं आहे, मंडल आयोग लागू झाला तर BP मंडलनं 2 वर्ष सर्वे केला. त्या सर्वेमध्ये 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% OBC, 13% SC, 7.5% ST अशी विभागणी केलेली आहे. बरोबर. मंडलानं SC SCचा आणि STचा प्रश्नच नाही, OBCचा क्रायटेरिया लावला. सामाजिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि आर्थिकदृष्ट्या मागास जो कोण असेल तो OBCमध्ये येणार. बरं. हा क्रायटेरिया लावल्यानंतर 12.5% मराठ्यापैकी 10% मराठा कुणबी मराठा म्हणून OBCने स्वीकारला आहे. बरं. मंडळानं स्वीकारला आहे. 12.5% मराठ्यांपैकी देशातले संख्या सांगतो 10% मराठा कुणबी मराठा OBCने स्वीकारलेला आहे. आता राहिला 2.5% मराठा. बरोबर. आता याची उतरंड आहे ST SC OBC आणि ओपन असा तो स्तर आहे. बरोबर. आता ते 3.5% मराठा ह्या स्तरात गेला आहे, उच्च स्तरात आहे. बरोबर. उच्च स्तरात आहे. तो म्हणते मला खाली घ्या आणि ती व्यवस्था घटनेत नाही. बरं. आपणा आरक्षण SC ST OBCला काय ह्यांना वरच्या दर्जात न्यायचं आहे म्हणून आरक्षण आहे. आरक्षण ही गरीब हटावचा प्रोग्राम नाही, पण ह्या खालच्या थराच्या लोकांना उच्च थराबरोबर न्यायचं म्हणून आरक्षण आहे. आता वरचाच वर्गमध्ये मला खाली घ्या. त्यात सामाजिक मागासलेपणा, त्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणा मराठा सिद्ध करू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या एकदा सिद्ध करू शकेल, शैक्षणिकदृष्ट्या, पण सामाजिकदृष्ट्या मागासलेपण सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे का? नाही ना. मराठा सांगायला 10 मजली इमारत मराठीची असेल आणि मांगा महारांची असेल तर ते ह्या मागासवर्गीय इमारत म्हणून आमच्याकडे बघतात ना. ते पाटलांची इमारत आहे, हे सरकारची इमारत आहे. सामाजिकदृष्ट्या मागासलेपण कळालं का? प्रतिष्ठा. बरोबर. SC ST OBCला त्यांची एवढी प्रतिष्ठा नाही. त्याची ग्रेडेशन डिग्रेडेशन केले. बरोबर. म्हणजे नीच जात भंग्याच्या वर मांग महार ढोर चांबार धनगर मराठा असं चढत नेलं आहे. हे वरच्या थरामध्ये मराठा आणि ब्राह्मण बसतात. बरं. तो सामाजिकदृष्ट्या सदन आहे, प्रतिष्ठित आहे आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास असं त्याला सिद्ध करता येत नाही. सिद्ध करता म्हणून मराठ्याचा प्रश्न अडकला आहे आणि घटना त्याला मान्यता देत नाही. म्हणजे याचा शेवट काय होईल? म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांना आरक्षण, कुणबी मराठा म्हटलं तर आरक्षण मिळणार. म्हणून मध्ये जे आंदोलन चाललं जरांगे पाटील ते हुशार आहेत. जरांगे पाटील हुशार. ते काय म्हणतात आम्हाला OBC म्हणा. बरं. जरांगे पाटील काय म्हणतात सगळा मराठा OBC म्हणून OBC म्हटलं की मग आरक्षण OBC मिळालं. बरोबर ना. मंडळाने स्वीकारलाच ना OBC. होय. म्हणून जरांगे पाटलाचं आंदोलन इतरांचं आंदोलन वेगळं आहे. इतरांनी काय म्हणजे आम्हाला मराठ्याला आरक्षण द्या, मग ते मिळत नाही. मग ते राणेने गेलेला अहवाल तो सुद्धा गुंडाळला. असे 2-3 निकाल लागलेत सुप्रीम कोर्टाचे की ते मिळत नाही. पण जरांगे पाटलाचं जे मत आहे ना, आम्हाला OBC म्हणा, आम्ही शेतकरी आहे, त्या अनुषंगानं जर सगळ्यांचं जर OBC म्हणून डिक्लेरेशन केलं तर तो आपोआपच OBC मध्ये येतोय. पण क्रायटेरिया जर लावला सुप्रीम कोर्टात जर हे प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्ट त्याला मान्यता देत नाही. सामाजिकदृष्ट्या मागासले पण कसं सिद्ध करणार तुम्ही? आणि म्हणून ते प्रकरण तटलेलं आहे. तर आमचं मत आहे की सगळ्यांनाच मिळावं, पण ते मिळत नाही ना. घटनेच्या चौकटीचा विचार केला तर मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास ठरत नाही. खरं तर त्याला खूप मुद्दे आहेत, पण ते मराठ्यांनी का उचलले नाहीत कुणाच ठाऊक. का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. का नाकारला? मागास म्हणून. बरोबर. शाहू महाराजांना वेद म्हटलं नाही. का म्हटलं नाही? मागास म्हणून. हे मुद्दे सुद्धा पुढे करता येतील, पण ते काय अजून तसे काही मुद्दे पुढे आलेले नाहीत. तरीसुद्धा सामाजिकदृष्ट्या मागासलेपण करण्याच्या संदर्भातले काही मुद्दे शोधले आणि ते जर कोर्टात मांडले तर मराठ्यांना OBC म्हणून स्वीकारलं जाईल. स्वतंत्र आरक्षण मिळू शकत नाही. मराठा ही कास्ट आहे. 52%चा क्रायटेरिया पण ओलांडता येत नाही ना. घटनेमध्ये कास्टला आरक्षण नाही, क्लासला आरक्षण आहे. मराठा ही कास्ट आहे. बरोबर. आणि मराठ्याला आरक्षण द्या ही मागणी कधीच सँक्शन होणार नाही. का होणार नाही? ती कास्ट आहे, क्लास नाही.
जरागे पाटील काय म्हणतोय आम्हाला क्लासमध्ये घ्या. ओबीसीमध्ये जरागे पाटील म्हणतोय आम्हाला क्लासमध्ये घ्या. बरोबर. आणि इतर संघटना काय म्हणतात मराठ्याला आरक्षण द्या. मराठा ही कास्ट आहे, क्लास नाही. आणि क्लासमध्ये जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत आरक्षण मिळत नाही. कास्टला आरक्षण देण्याची तर आता आम्ही एससीचं आरक्षण मांग म्हणून घेत नाही ना. अगदी बरोबर. शेड्यूल कास्ट हा एक क्लास आहे, अनेक जाती आहेत त्याच्यात. अनेक जाती आहेत. SC ST हा क्लास आहे. हो. SC ST OBC अल्पसंख्याक ओपन हे क्लास केलेत बाबासाहेबांनी. बरोबर. प्रत्येक जातीला आरक्षण दिलं तर 6,500 जाती आहेत, कुणाला किती द्यायचं म्हणून बाबासाहेबांनी हे क्लास केले. आणि क्लासमध्ये जोपर्यंत येत नाही मराठा तोपर्यंत आरक्षण मिळत नाही. सेपरेट मराठांना आरक्षण मिळू शकत नाही. क्लासमध्ये काही मराठी येऊ शकत नाही. आणि क्लासमध्ये सामाजिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध होत नाही तोपर्यंत ते क्लासमध्ये येऊ शकत नाही. जराग्यांचं आंदोलनसुद्धा फेल गेलं ना. फेल गेलं. काय गेलं, हा क्रायटेरिया पूर्ण केला पाहिजे ना. बरोबर. म्हणून आम्ही काय मराठ्यांच्या विरोधात नाही, पण सामाजिकदृष्ट्या मागासले पण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते क्लासमध्ये येऊ शकत नाही, आरक्षण मिळू शकत नाही.